टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। निश्चित हे सरकार चोर आहे। त्याचं कारण असं आहे की जी नंबर प्लेट्स नका एकूणच बाजारामध्ये 100-200 रुपयाला मिळती, एखाद्या गाडी नवीन घेतली, एखाद्या गाडीचा ऍक्सिडेंट होऊन किंवा चोरांनी नंबर प्लेट चोरून नेली तर पुढच्या 2 तासामध्ये ती नंबर प्लेट तयार होऊन मिळती। असं असताना या ठिकाणी राज्य सरकार म्हणजे केंद्रातलं नका मोदी सरकार, त्याचबरोबर राज्यातलं फडणवीस सरकार हे गुजरातच्या कंपन्यांना या ठिकाणी हे टेंडर देत आहे। हे टेंडर देत असताना त्या कंपनीकडून महाराष्ट्रातून 450 ते 600 रुपये आकारले जातात। तेच नका गुजरातमध्ये 230 रुपयाला ती नंबर प्लेट मिळते आणि गोव्यामध्ये 150 रुपयाला मिळते। पण महाराष्ट्राच्या लोकांवर हा दरोडा का? आणि पैसे देऊन सुद्धा सेम डे नंबर प्लेट मिळत नाही। आज नका या ठिकाणी ते ऍप्लिकेशन नंतर 35 दिवसांनी तुमचा नंबर लागतो। म्हणजे इथून पुढे एखाद्या गाडीची नंबर प्लेट तुटली किंवा चोरीला गेली तर त्याला 35 दिवस त्या ठिकाणी नंबर प्लेट मिळणार नाही, शिवाय त्याला रोज पोलिसांकडून दंड नका त्या ठिकाणी भरावा लागणार। त्याच्यामुळे हा एक प्रकारे महाराष्ट्राच्या नागरिकांवर दरोडा आहे। त्याचबरोबर पुण्यात महाराष्ट्रात देशामध्ये जे लाखो व्यावसायिक आहेत ज्यांचा उदरनिर्वाह मागच्या 4-4 पिढ्या या ठिकाणी या नंबर प्लेट बनवण्याच्या व्यवसायावर चालतो, त्यांना आता या ठिकाणी देशोधडीला लावण्याचं काम हे राज्यातलं फडणवीस अजितदादांचं आणि एकनाथ शिंदेचं सरकार करते आणि देशातलं मोदी आणि शहाचं सरकार करते। असं समोर आला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी यादी वाचून दाखवली की इतर राज्यात जे नंबर प्लेटचे दर आहेत त्याच्यापेक्षा काही राज्यांपेक्षा आपले दर कमी आहेत, अशा प्रकारचं स्पष्टीकरण आम्ही तर तुम्ही आताही ऑनलाईन जा, या ठिकाणी महाराष्ट्र सरकारपेक्षा म्हणजे महाराष्ट्र राज्यापेक्षा सगळ्या राज्यांचे जे काय मागच्या पुढच्या 25 राज्यांचे नाही का दर हे कमी आहेत। आम्ही वस्तुस्थिती धरून हे सांगतोय, फडणवीस साहेबांनी या राज्यातला हा आक्रोश, हा असंतोष आपल्या मायबाप केंद्र सरकारला कळवावं हीच आमची विनंती आहे। अन्यथा या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक हा हताश होऊन किंवा एक ठिकाणी त्या ठिकाणी चिडून रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। तर ज्या दिवशी या नंबर प्लेटची सक्ती, आता पुण्यात 40 लाख वाहने, 2 व्हीलर्स, 4 व्हीलर्स, 3 व्हीलर्स आणि व्यावसायिक वाहनं पुण्यात काल अखेरपर्यंत फक्त 97,000 रजिस्ट्रेशन झालेत, 20,000 लोकांना नंबर प्लेट मिळालेले आहेत। आणि मला असं वाटतं की ही 40 लाख वाहनांना नका नंबर मिळायला 1 वर्ष लागणार। 30 एप्रिलला डेडलाईन संपल्यानंतर या नागरिकांकडून पोलीस दंड वसूल करणार, म्हणजे एका अर्थी आमच्या घरावर हा दरोडा घालण्याचा प्रकार आहे असा आमचा थेट आरोप आहे। तुमच्या पक्षाची भूमिका काय असणार आहे? आमच्या पक्षाची भूमिका ही अशी आहे, आम्ही या ठिकाणी जो काय सत्याग्रही नाही का चळवळ असी त्या पद्धतीने नाही का आंदोलनाला सामोरं जाणार। नंबर प्लेट आम्ही बदलणार नाही। उद्या आम्ही या ठिकाणी या सगळ्या म्हणजे काय सत्याग्रह आंदोलन असं त्याप्रमाणे सामोरं जाऊ। नंबर प्लेटच्या संदर्भात काय नका गुन्हे दाखल व्हायचे किंवा नका खटले दाखल, तुमच्या कार्यकर्त्यांना आवाहन करताय? आम्ही कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करतोय की त्यांनी आपला हा आक्रोश सर्वसामान्य नागरिकांना सांगून सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवावं, त्याचबरोबर या ठिकाणी सरकारसमोर व्यक्त व्हावा हीच आमची विनंती। 1800 कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख करता, तो घोटाळा नेमका कसा होतोय? 1800 कोटीचा घोटाळा असा आहे की ही नंबर प्लेट आजही बाजारात गेले तर 150 ते 200 रुपयाला मिळती, जी आता ही 600 रुपयाला दिली जाणार। आमचा थेट आरोप आहे की मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट दिल्यानंतर सरकारमधल्या मंत्र्यांना हा मलिदा मिळणार आहे आणि ही टोटल नका राज्यातल्या नका वाहनांची संख्या काढली तर साधारणतः 1800 कोटी रुपयाचा दरोडा हा महाराष्ट्रातल्या तुमच्या आमच्या नागरिकांच्या खिशातून किंवा घरावर हा दरोडा घातला जाणार आहे, आमचा असा थेट आरोप आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।